असं म्हणतात, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात। ही मुलं बालिश असतात, नासमज असतात, काही ना काही उपद्रव ते करत असतात। मात्र त्यांना प्रेमाने समजवलं तर ते मोठ्यांपेक्षाही चांगल्या पद्धतीने समजतात। परंतु प्रेमाने समजवण्यापेक्षा त्यांना बेदम मारहाण करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नाशिकमध्ये आज घडलेल्या घटनेवरून पडतोय। होय, कारण नवीन नाशिक परिसरातील पवननगरमध्ये अशी काही घटना घडली की ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। लकी जनरल स्टोअर या दुकानात एक 8 वर्षीय लहान मुलगा नोटबुक घ्यायला गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पडल्या। मात्र त्या का पाडल्या या कारणावरून या 8 वर्षीय मुलाला दुकानदाराने बेदम मारहाण केली की या मारहाणीत मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। रायगड चौक येथील 8 वर्षीय यशराज अभिजित पाटील हा आपल्या घराजवळ असलेल्या लकी जनरल स्टोअर पवननगर या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला। मात्र चुकून त्याच्या हातून तेथील एक वस्तू पडली। ती तू का पाडली या कारणावरून त्याला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केली। त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल, बूट आणि दोरीने जोरदार मारहाण करण्यात आलेली आहे। तसेच तुला बांधून ठेवू असंही त्याला धमकावण्यात आलं। सॉरी काका, मी उचलतो असं म्हणूनही त्यांनी माझं ऐकलं नाही। लगेचच मला दोघांनी मारायला सुरुवात केली, अशी व्यथा या चिमुकल्याने माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। काल मी माझ्या बहिणीसोबत मॅथची नोटबुक घ्यायला गेलो तर माझ्याकडनं ना पॅन्टचं एकच पॅकेट पडलं। वरतून मारणं चालू केलं, टेबलाच्या खाली मारलं, दोरी बांधायला काढली, बुटात चप्पलाने मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला बोलव, मी तुला सोडणार नाही। मला बांधायला दोरी काढली, पंख्याला बांधत होते। किती जण होते बाळा ते मारणारे? 2 जण होते आणि नंतर माझ्या तुला मारायला 2 मोठे मुलं आले। किती जणांनी मारलं तुला? मला 2 जणांनी मारलं, बुटाने, चप्पलाने, दोरीने। बांधत होते का तुला? हां। कशाला बांधत होते? मला दुकानातच। हां। तू काय केलं? माझे मम्मी पप्पा आले तेव्हा त्यांनी सोडलं। काय पडलं नेमकं? पोनी पोको पेनचं एक पॅकेट पडलं नुसतं। पेनचं? हां, कसलं पाकिट? पोनी पोको पेनचं। तू याच्या आधी गेला का दुकानात कधी? नाही। सारखं नाही जातो त्या दुकानामध्ये तू नेहमी जातो। पण एवढंच बोललंच त्यांनी मारणं चालू केलं। त्यांना सॉरी बी बोललं, मी उचलतो काका, तेवढं बी बोललं, लगेच त्यांनी मला मारणं चालू केलं। मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलाच्या घरच्यांना हा प्रकार समजताच मुलाची आजी आणि आत्या मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना विचारण्यास गेली असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी या मुलाला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यास सांगितलं। या दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वडिलांनी पोलिसांकडे केली आहे। माझा मुलगा आहे ना 8 वर्षाचा आहे, सेकंडमध्ये शिकतो। तर लकी जनरल स्टोअरमध्ये नोटबुक घ्यायला गेला। तो मॅथची नोटबुक लागत होती त्याला। नोटबुक घ्यायला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रोवर्ची वस्तू पडली आणि तो 35 वर्षाचा एक मनुष्य होता आणि एक 60 वर्षाचा मनुष्य होता। त्या दोघांनी त्याला इतकं मारलं तो रावण्या करत होता की सोडवा म्हणून, की आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर मी त्याला जॉब विचारायला गेला असता, माझी आई जॉब विचारायला गेली, प्रश्न विचारायला गेली, माझी बहीण गेली। मी तर काही घरी नव्हतो, मी थोडा बाहेर होतो, संध्याकाळचा टाईम होतो, बाहेर होतो। तर जॉब विचारायला गेली तर त्यांच्यावर पण तो धावून आला। तो कोणालाच मानत नव्हता तो मनुष्य आणि तो म्हातारा पण। नंतर मी आलो, मी विचारायला गेलो तर त्यांनी ऑलरेडी 2-4 लोक बोलावून ठेवलेले होते आणि त्यांनी माझ्यावर पण हल्ला केला आणि माझ्या मुलाला पण एवढं मारलेलं आहे त्यांनी, चपला बुटाने फार लोळस तो मारलेलं आहे। हो, अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही। पण काय कारण होतं? हेच नोटबुकचंच कारण होतं। असा तो मुलगा होता। मी त्या मनुष्याला ओळखतही नाही, मला टाईमही नसतो आणि मी घरी थांबतही नाही। मी पार्ट टाईम जॉब करतो आणि संध्याकाळी माझ्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो।
तर मला टाईमही नाही या गोष्टी करायला आणि त्यांच्याशी मी ओळखतही नाही. हे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा. ही दमदाटी करतात अशी. हां, एकट्या मनुष्याला एवढं दमदाटी करतात आणि या मुलाला मारण्याचं वय का त्याचं? म्हणजे मारण्याचा प्लॅन होता का त्यांचा? हां, माझं नाव अभिजित ईश्वर पाटील. रवी जमदार, रहीम अन्सारी, बशीर अन्सारी आणि आणखी 2 लोकांवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मुलाकडून वह्या पुस्तके पडल्याचा राग येऊन मारहाण करण्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र या दुकानात आणखी काही वस्तूंचं नुकसान झालं आहे का, नक्की काय कारण घडलंय याचा सखोल तपास अंबड पोलीस करत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन या ठिकाणी 8 वर्षाच्या मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे. तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस चा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता. तर त्या बाबतीत त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे. त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. 3 प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे. त्यापैकी 2 लोक ताब्यात आहेत. एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. आरोपींचं काय नाव आहे? आरोपींची जी नावं आहेत तर एकाचं नाव जमदार रहीम अन्सारी आहे आणि बशीर अन्सारी आणि त्याच्याबरोबर 2 लोक अशी आहेत की जो त्याचा मुलगा आहे. हा, त्याचा धक्का लागल्यामुळे वह्या पुस्तकं खाली पडली असं प्रथमदर्शनी येत आहे. पण नेमकं काय कारण झालं होतं, कशामुळे भांडणं झालेले, नासधूस किती प्रमाणात झालेले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मुलाचं मेडिकल सर्टिफिकेट अजून आमच्याकडे आलेलं नाहीये. त्याला मेडिकलसाठी पाठवलेलं आहे. पण त्याच्या अंगावरती मारलेल्याचे वळ वगैरे जखमा दिसत आहेत. असं म्हटलं जातं की दुकानदारासाठी कुठलाही ग्राहक हा देवासमान असतो. परंतु एका क्षुल्लक गोष्टीसाठी दुकानदारानं घातलेला किती मोठा हा घाट. पण यातून नक्की काय साध्य झालं? मुलाकडून वस्तू पडली पण त्याला प्रेमानं समजावलं असतं तर मुलाने ती वस्तू पुन्हा आहे त्या ठिकाणी, आहे त्या स्थितीत पुन्हा त्या जागेवर उचलून ठेवली असती. आणि हा मुलगा सॉरी काका मी वस्तू उचलून ठेवतो असंही म्हणत होता. परंतु तरी देखील एवढा क्रूरतेचा कळस गाठून दुकानदाराला नक्की काय मिळालं? त्या लहान बालकाला कोणीही लहान म्हणेल. मात्र हा दुकानदार रोज आपल्या दुकानात वस्तू विकून इतके मोठमोठे व्यवहार करतो. मात्र साधं लहान मुलाशी कसं वागावं याचे साधे व्यावहारिक ज्ञान देखील त्याच्याकडे असू नये ही मोठी विशेष गोष्ट या घटनेतून जाणवते.